श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. अगदी काही दिवसांवर दिवाळी आलेली आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच ताईंची घराची साफसफाई ही पूर्ण झालेली असेल. आणि घाबरू नका, मी तुम्हाला इलेक्ट्रिक बाहेर काढा हे सांगणार नाहीये. मी ज्या गोष्टी सांगणार आहे ना ते 99% 90% तरी बऱ्याच ताईंच्या घरामध्ये ही गोष्ट त्यांच्याकडून चुकून राहिलेली असेल. आणि आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या म्हणतील, अरे खरंच, म्हणजे स्वतःला तरी तुम्ही म्हणाल की मी सगळी सफाई केली, पण हे ताईंनी जे सांगितलं हे खरोखरच माझ्याकडून राहिलेलं आहे. अशा म्हणजे छोट्या गोष्टी पण त्या आपल्या लक्षात न आल्याने त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मकता साठून राहिलेली असेल आणि ती कुठेतरी आपल्याला अडथळे असतील कामामध्ये किंवा घरामध्ये आजारपण असेल, भांडणं असेल, कुठेतरी प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी खुले होऊ देत नाहीये. तर अशाच ज्या छोट्या छोट्या पण तुमच्या लक्षात न आलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर सर्वात अगोदर बघा की जी चूक माझ्याकडून पण झालेली होती, मी स्वतः सांगते, म्हणजे त्याला आता जवळजवळ 7-8 महिने होऊन गेलेले असतील, म्हणजे माझ्या लक्षात पण नाही किती दिवस झालेले, पण होऊन गेलेले असतील. तर माझं जे मुख्य प्रवेशद्वार होतं तसं तर आम्ही सेल्फ लॉक लावतो. बाहेरचं जे सेफ्टी डोर आहे त्याला पण सेल्फ लॉक आहे आणि मेन डोर आहे त्याला पण सेल्फ लॉक आहे. पण कधीतरी काय कसं माहिती, दाराचं जे आपलं घराच्या आतून जे हँडल असतं ना त्याला एक लॉक लावलेलं होतं आणि त्याची चावी कुठे गेली माहित नाही. बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात होतं की मला हे लॉक काढायचंय, मला हे लॉक काढायचंय. बऱ्याच वेळेला इतर कामांसाठी घरामध्ये इलेक्ट्रिशियन यायचे किंवा फर्निचरचं काही करायला, दरवेळेस मी म्हणायची की आता हे ना दादा आल्यानंतर त्यांच्याकडून हे काढून घ्यायचे, ते आल्यानंतर त्यांच्याकडून हे काढून घ्यायचे, पण ते विसरून जायचं. मग डोक्यामध्ये कुठेतरी काय की हे आहे, याच्यामुळे माझ्या मागे ना शनी मागे असं 7.5 असं काहीतरी की हे मला काढायचं, हे मला, पण वेळेला ती गोष्ट ना विसरून जायची. तर एक वेळा ते शेवटी आम्ही फोडून ते तोडून, म्हणजे आल्यानंतर कोणी लक्षातच राहत नाही, शेवटी ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला ते तोडलं दगडाने आणि ते काढून टाकलं. तर अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये जिथे कुठे लॉक असतील की जे गंजलेले आहेत, ज्याच्यात चाव्या ज्या आहेत त्या हरवलेल्या आहेत आणि बिना चाव्याची कुलप कुठे दाराच्या मागे लावून ठेवलेले, कुठे बाल्कनीमध्ये किंवा कुठे गच्चीवर, कुठे इकडे तिकडे, हे जे आहेत ना, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत जी नकारात्मकता मागे खेचण्याचं आपण काम म्हणतो ना, ते या गोष्टी करत असतात. आजकाल ना मी खूप, म्हणजे मला असं ऐकायला मिळतं की आम्ही पुढे जातोय म्हणून लोक असे बोलता, आम्हाला मागे खेचता, हे करता. पण लोक आपल्याला मागे खेचण्याच्या अगोदर आपल्या घरातच अशा काही वस्तू आहेत आणि आपल्या घरातलेच लोक जे आहेत ते आपल्याला मागे खेचतात. दुसऱ्यांनी आपल्याला मागे खेचायची काय गरज आहे? बघा, आपण त्यांना काही देतो का? आपल्याकडे पैसे आले तर नाही. त्यांच्याकडून काही आपण घेतो का? नाही. आणि आपण जे आहोत काय माहित, जे समोरच्याला आपण म्हणतोय की हे आमच्यावर जातात ते आपल्यापेक्षा 1000 पटीने 10,000 पटीने मोठे असतील. त्याच्यामुळे लोक माझ्यावर जळतात हे नाही, आपल्या घरातल्याच आपल्या काही चुका, काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. तर हा सगळा विचारांचा भाग आहे. बघा, आपण तसाही विचार करू शकतो आणि एक पॉझिटिव्हली घेतलं तर असा पण विचार करू शकतो की स्वतःच्या गोष्टी ऍक्सेप्ट करू शकतो की माझ्या घरात असं आहे म्हणून असं होत आहे. तर ही सर्वात पहिली गोष्ट की सगळे लॉक जे आहेत बिना कामाचे, चाव्या न यूज करणारे, चांगले असतील, तुम्ही ते वापरत नसताल कोणाला देऊन टाका आणि जे नाहीत ते डिस्कार्ड करा. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरची आहे आणि आपण सगळं घर स्वच्छ करतो पण मुख्य प्रवेशद्वारावरची ही गोष्ट सोडतो, ती म्हणजे पाय पुसणं. या दिवाळीमध्ये पाय पुसणे हे आवश्यक तुम्ही बदला. सगळ्या घरामध्ये बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे, पाय पुसण्या त्याच्या पूर्ण वरचं जो केस असतात जे ओलं शोषून घेतात ते पूर्ण निघालेले असतात. ते अगदी म्हणजे फक्त त्याचं खालचं रबर लागत असतं, असे पाय पुसणे ठेवलेले असतात. पाय पुसणं आपण कशासाठी वापरतो? टॉयलेटच्या, बाथरूमच्या, मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर, की आपल्या पायाद्वारे जी काही नकारात्मकता आली आहे ती पुसल्यानंतर ती तिथेच राहावी. त्या पाय पुसण्याला जर काही राहिलंच नसेल तर ते निगेटिव्हिटी खेचून ठेवेल, ते आकर्षित करून ठेवेल, स्टोअर करून ठेवेल. तो तर निगेटिव्हिटी दूर करणार नाही. त्याच्यामुळे जुने जे पाय पुसणे आहेत असे कलर गेलेले, त्याचे केस गेलेले, म्हणजे त्या पाय पुसण्याकडे बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलंय, मी पाय पुसणं ओलांडून जाते, त्या पाय पुसण्यावर पाय सुद्धा ठेवू नाही वाटत, घाण वाटतं असं. तर असे सगळे पाय पुसणे जे आहेत ते डिस्कार्ड करा आणि नवीन पाय पुसणे आणा. कपडे तर बघा भरपूर असतात, ते तर सगळ्याच आपण गोष्टी करतो, पण ज्या ह्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं ते आपण अगोदर करायला हवं. आणि मी स्पेशली तरी ना या गोष्टी ज्या आहेत की जिथे असं बाबा असं होतं तर त्या गोष्टी मी अगोदर बदलत असते आणि त्या खराब होण्याच्या अगोदरच मी बदलत असते. तर हे दुसरे झाले पाय पुसणे. तिसरं म्हणजे झाडू आपण लक्ष्मी पूजनासाठी तर आणणारच आहोत,
तर जुने जे काही झाडू असतील ते एका जागेवर ठेवा आणि नवीन झाडू आणा. ते जुन्या झाडूचा काय उपाय करायचा, ते कशा पद्धतीने कुठे हे करायचे, नवीन झाडू कसा वापरायचा हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. डस्टबिन चेंज करा. डस्टबिन जर खराब झालेले असतील, डस्टबिन चांगले खराब झाले ते स्वच्छ धुवा, त्याच्यावर कॅरी बॅग लावा, ते धुवून वापरायसाठी घ्या. की त्या डस्टबिन मध्येच बघितलं आणि घाण वाटते असं डस्टबिन ठेवू नका. माझ्या म्हणजे इथेच एक आहेत की ते डस्टबिन त्या मावशींना सांगावं लागतं, अहो त्यांना सांगा ते डस्टबिन आतमध्ये ठेवा, जाताना येताना सुद्धा घाण वाटते. तर अशा पद्धतीने डस्टबिन असं कधीही ठेवू नका, क्लीन करून ठेवा. आणि बरेच डस्टबिन काय असतात की त्याच्यावर ते पाय देण्याचं असतं, ते तुटलेलं असतं, मग झाकण एकीकडे असतं, चीर गेलेली असते कुठून तरी. तर हे असे डिस्कार्ड करा आणि नवीन डस्टबिन, भले तुम्ही घरातली बकेट ठेवा, प्लास्टिकची बकेट ठेवा काय, पण ती चांगली ठेवा. तर ती गोष्ट झाली. चौथं म्हणजे बऱ्याच जणांच्या घरी बघा जे आपले पुसण्याचे कपडे असतात ना, ते असे कडक झालेले असतात, त्याला हात पण नाही लावा वाटत. तर ते जुने खराब जे कपडे पुसायचे, हात पुसायचे, फरशी पुसायचे, ते सगळे फेकून द्या आणि चांगले कपडे आणा. आणि ते कडक वगैरे नाही होणे त्यासाठी ना, ते वापर झाला की ते लगेच धुवून हे करा. आणि तरीही कडक वाटत असेल तर गरम पाण्यामध्ये ते बुडवायचे, धुवायचे आणि वाळू घालायचे. म्हणजे त्याचं जे खरकट वगैरे जे असतं ते सगळं स्वच्छ झालं ना की ते कपडे तसे कडक होत नाही. सारखं सारखं धुवायचं आणि ते कपडे स्वच्छ ठेवायचा प्रयत्न. असं नाही की आपल्या घरामध्ये कोणी आलं किंवा आपण स्वतःच आहोत आणि ते कडक हाताला लागतं, त्याला हात नाही लावा वाटत, तर असं नका करू. ही एक जे कपडे आहेत ते बदलायचं. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे आपल्या देवघरामध्ये ज्या वस्तू आहेत, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांना अशी सवय असते बघा की कुठून हळदी कुंकवाची पुडी मिळाली ती ठेवायची, कुठे ओटीचं मिळालं की ते तसं साठवून ठेवायचं, तसं साठते. देवघराच्या आजूबाजूला त्यांच्या सगळं हेच असतं बघितलं तर. ते हे नाही, तुम्हाला हवं असेल त्या ओटीच्या याच्यासाठी सेपरेट डबा करा, कुंकवासाठी एक सेपरेट डबा, हळदीसाठी एक सेपरेट डबा, जे की मी पण केलेला आहे. त्याच्यामध्ये त्या गोष्टी ठेवत चला. आणि जे हळकुंड, जे आपल्या लाल सुपाऱ्या असतात ओटीमध्ये आलेल्या, पूजेमध्ये कधी आलेल्या, जे बदाम असतात, जे वरच्या कोटिंग सह जे बदाम असतात ते, तर हे काय करायचे की एक बॉटल करायची, काचेची स्पेशली बॉटल करायची, त्याच्यामध्ये ठेवायचं आणि हे फ्रीज मध्ये ठेवायचं. म्हणजे काय होतं की त्या हळकुंडाला, त्या सुपाऱ्यांना कीड लागत नाही जेव्हा आपण हे फ्रीज मध्ये स्टोअर करतो त्यावेळेला, जे मी पण केलेलं आहे. याच्याने काय होतं की ते खराब नाही होत आणि आपण पाहिजे तेव्हा फ्रीज मधलं काढू शकतो आणि वापरू शकतो. इथे सुपारी पडली, तिथे सुपारी पडली, असं करायचं नाहीये. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि जे जुने फाटलेले वगैरे ग्रंथ आहेत, ज्या पोथ्या आहेत, त्या व्यवस्थित त्यांचं विसर्जन करा. यांचं विसर्जन कसं करायचं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी, याने काय होतं की नको असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात, आपण जे म्हणतो की इडापिडा माझ्या मागे लागली, शनीची 7.5 मागे लागली, तर ती लोकांमुळे नसून आपल्याच घरातल्या काही गोष्टींमुळे आपल्या मागे लागलेली असते. पण आपल्याला सवय असते की लोकांच्या माथी खापर फोडायची, ही रियालिटी आहे. तर ही एक गोष्ट जी आहे ती आपल्याला बाहेर काढायची आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे जे जुने सॉक्स वगैरे असतील, बऱ्याच वेळा नवीन सॉक्स आणले की ते वापरायचे. जुने सॉक्स जे आपलं चप्पल ठेवायचं स्टँड वगैरे आहे त्याच्यातच खोचून ठेवलेले, कुठे इकडे टाकलेले तिकडे टाकलेले, तर जुने सॉक्स आहेत ते सगळे फेकून द्या. ज्या चप्पला आहेत ज्या न आपण वापरतो की चला ही थोडीशी तरी परत कधीतरी वापरू, परत कधीतरी वापरू, पण ती वापरलेली नाहीये, ती घराबाहेर काढा. आता मेन सांगते की जे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे जे आहेत खराब झालेले, जे वापरत नाही, बंद पडलेल्या घड्याळ असतील की चला कधीतरी सेल टाकू, वापरू, 6 महिने जर तुम्ही वापरले नाही, तुम्ही 6 महिने नाही वापरलं तर याच्या पुढे कधी वापरणार, तर ते डिस्कार्ड करा. हातातल्या बंद पडलेल्या घड्याळ असतात ते बाहेर काढायचे आहेत आपल्याला. त्यानंतर फुटलेले जे आरशे आहेत त्या बाहेर काढायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, दात तुटलेले जे कंगवे आहेत, जे कोंब आहेत, जे विंचरतो ज्याने आपण, तर कंगवे कुठेतरी हे करा, चांगले नवीन कंगवा आणा. की कंगवा घेतल्यावर डोक्यामध्ये विंचरावं तरी वाटावं. बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलेलं आहे त्यांच्या घरी घेतल्यावर आपण कधी म्हटलं कंगवा द्या, त्याच्यामध्येच ऑलरेडी केस असतात आणि मग ते दुसऱ्यांची केस काढा, वापरा, ते असं खूप घाण वाटतं. मग ते कधीही केस विंचरले ना की त्यातले केस काढत जा. एक छोटंसं डस्टबिन वगैरे आपल्या रूम मध्ये ठेवायचं, त्याच्यामध्ये टाकायचं, जे की मी पण केलेलं आहे. तर असं करायचं. कधी विंचरलं, बऱ्याच ठिकाणी बघा विंचरतात ते कंगवा तसाच ठेवतात, तर असं कधीही करू नका. या ज्या गोष्टी आहेत ना याच आपल्या मागे इडापिडा लावत असतात. कंगवा नेहमी स्वच्छ करत चला. गरम पाण्यामध्ये एक काय करायचं, आता मी माझं सांगते. आपला मग्गा जो असतो, मग्ग्यामध्ये गरम पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये थोडंसं आपलं लिक्विड टाकायचं, कपडे वगैरे हे करायचं, त्याच्यात कंगवे भिजवून ठेवायचे. जेव्हा तुम्हाला ज्या दिवशी सुट्टी असते, वेळ असते, सकाळी सकाळी हे भिजवून ठेवायचं. आणि जेव्हा आपण स्नान करायला जातो, आंघोळ करायला जातो, त्यावेळेला हे कंगवे स्वच्छ करायचे, धुवायचे. मी अशाच पद्धतीने करते. या
पद्धतीने हे करायचं। या छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना आपण, तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी, नकारात्मकता आपल्या आयुष्यातून दूर होत आहे। त्यानंतर टॉयलेटचे जे ब्रश आहेत ते डिस्कार्ड करा, बाथरूम घासायचे जे ब्रश आहेत ते डिस्कार्ड करा, त्याचे वाकडे तिकडे झालेले असतात त्याचे जे वायर असतात ते, तरीही ते वापरतोय तर ते हे करा। आणि नवीन ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या घरातल्या बदलण्याचा प्रयत्न करा, आपल्या आयुष्यात नक्कीच बदल होईल। श्री स्वामी समर्थ।